नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिकमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 4.2 स्टडी करणार आहोत। या अगोदरच्या पार्ट नंबर 3 मध्ये आपण कन्स्ट्रक्शन ऑफ टँजंट टू द सर्कल ॲट ए पॉइंट ऑन द सर्कल अँड ॲट अ पॉइंट आउटसाइड द सर्कल असे दोन टाईपच्या कन्स्ट्रक्शन आपण केलेल्या होत्या। तर त्याच कन्स्ट्रक्शन आपण प्रॅक्टिस सेट 4.2 मध्ये आपण बघणार आहोत। तर आपण प्रॅक्टिस सेट 4.2 मधलं फर्स्ट एक्झाम्पल बघूया। फर्स्ट एक्झाम्पल मध्ये काय दिलेले आहे बघा, कन्स्ट्रक्ट अ टँजंट टू अ सर्कल विथ सेंटर P अँड रेडियस 3.2 सेंटीमीटर ॲट एनी पॉइंट M ऑन इट। काय दिलेले आहे आपल्याला, सर्कलची रेडियस दिलेली आहे 3.2 सेंटीमीटर आणि सर्कलचा सेंटर दिलेला आहे P। सर्कलवर कोणताही एक पॉइंट दिलेला आहे M आणि त्या पॉइंटमधून आपल्याला टँजंट काढायचे। तर आपण बघितलं की कोणतीही कन्स्ट्रक्शन करायची असेल तर आपण अगोदर रफ डायग्राम काढतो। तर मी इथे रफ डायग्राम काढलेली आहे। P इज द सेंटर ऑफ द सर्कल। आपल्याला सर्कलवर कुठेही M हा पॉइंट घ्यायचा आहे आणि त्या पॉइंटमधून आपल्याला टँजंट काढायचे। ओके, मग आपण सर्कलवर M पॉइंट घेणार आहोत। M पॉइंटमध्ये PM ही रेडियस ड्रॉ करणार आहोत आणि ती रेडियस पुढे आपण एक्सटेंड करणार आहोत, कारण लाईनवरच्या पॉइंटमधून आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करणे ही बेसिक कन्स्ट्रक्शन आपल्याला इथे यूज करायची आहे। मग त्यासाठी आपण इथे लाईन इकडे प्रोड्यूस केलेली आहे। ओके, तर मग आपण 3.2 सेंटीमीटरचं सर्कल काढून घेऊया। P इज द सेंटर ऑफ द सर्कल। कंपासमध्ये 3.2 सेंटीमीटर डिस्टन्स आपल्याला घ्यायचं आहे। परफेक्ट 3.2 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे। स्टील पॉइंट आपण P वरती ठेवायचा आहे आणि 3.2 सेंटीमीटरचं सर्कल ड्रॉ करायचं आहे। 3.2 सेंटीमीटरचं सर्कल आपण ड्रॉ केलेलं आहे। सर्कलवर कुठेही आपल्याला पॉइंट M आपल्याला घ्यायचा आहे। पॉइंट M आपण घेऊया। पॉइंट M आपण इथे घेतलेला आहे। त्या पॉइंटला आपण इथे नाव देऊया पॉइंट M। आता P पासून M पर्यंत आपल्याला ही रेडियस काढायची आणि ती रेडियस आपल्याला पुढे एक्सटेंड करायची आहे। मग आपण रेडियस काढून घेऊया आणि ती रेडियस आपल्याला हवी तेवढी आपण पुढे एक्सटेंड करायची आहे। आता कंपासमध्ये कन्व्हिनियंट डिस्टन्स घ्यायचं आहे। आपल्याला कंपास हँडल करता येईल एवढं डिस्टन्स कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि त्या पॉइंटच्या दोन्ही साईडला रे PM ला इंटरसेक्टिंग आर्क काढायचे आहेत। डिस्टन्स तेच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या साईडला तशीच इंटरसेक्टिंग आर्क काढायची आहे। या दोन आर्कमध्ये आपल्याला जो सेगमेंट मिळतोय बघा, या दोन आर्कमधला हा सेगमेंट आहे। या सेगमेंटच्या मोर दॅन हाफ डिस्टन्स आपल्याला घ्यायचा आहे। मग आपण मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतलं कंपासमध्ये आणि एकदा एका आर्कवरती स्टील पॉइंट ठेवायचा आहे आणि एक आर्क काढायची आपण। नंतर स्टील पॉइंट दुसऱ्या आर्कवर ठेवायचा आहे आणि अगोदर आपण जी आर्क केलेली होती तिला इंटरसेक्टिंग आर्क काढायची आहे। तर अशा प्रकारे आपण या इंटरसेक्टिंग आर्क काढल्या। हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आणि पॉइंट M यातून जाणारी आपण लाईन ड्रॉ करूया।
बघा 2 पॉईंटमधून जाणारी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे. ही जी लाईन आहे ती रेडियसला परपेंडिक्युलर असते. मग आपण इथे 90 डिग्रीचा अँगल काढूया. रेडियसच्या एंड पॉईंटमध्ये परपेंडिक्युलर असणारी जी लाईन आहे ती सर्कलची टँजंट असते. तर ही कन्स्ट्रक्शन तुम्हाला समजली असेल, तुम्ही ती करून बघा. आपण नेक्स्ट कन्स्ट्रक्शन बघूया. सेकंड एक्झाम्पल, ड्रा अ सर्कल ऑफ रेडियस 2.7 cm. Draw a tangent to the circle at any point on the circle. तर आपण जे फर्स्ट एक्झाम्पल बघितलेलं आहे मित्रांनो, इथे 3.2 cm रेडियसचं सर्कल दिलेलं आहे. बघा 3.2 cm रेडियस दिलेली आहे आणि सेकंड एक्झाम्पलमध्ये 2.7 रेडियस दिलेली आहे. फक्त रेडियसमध्ये फरक आहे, बाकी सेम कन्स्ट्रक्शन आहे. तर तुम्ही ही कन्स्ट्रक्शन करायची आहे, तुम्हाला ती करता येऊ शकते. आपण थर्ड प्रॉब्लेम बघूया. बघा थर्ड प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे, ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.6 cm. ड्रॉ टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इट विदाउट यूजिंग द सेंटर. सर्कलवरच्या पॉईंटमधून सर्कलला 2 प्रकारे टँजंट काढता येतात. तर एक प्रकार आपण बघितला एक्झाम्पल 1 आणि 2 मध्ये. तर हा जो दुसरा प्रकार आहे, आपण सेंटरचा इथे यूज करणार नाही आहे. ठीक आहे. तर बघा त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर सर्कलवर कुठेही पॉईंट घ्यायला सांगितलेलं आहे. आपण अगोदर 3.2 cm सर्कल काढून घेऊया. कंपासमध्ये डिस्टन्स घ्यायचं आहे 3.2 cm. तर अशा प्रकारे कंपासमध्ये 3.2 cm डिस्टन्स घ्यायचं आहे आणि 3.2 cm सर्कल आपल्याला ड्रॉ करायचं आहे. 3.2 cm सर्कल ड्रॉ केलेलं आहे. मी इथे सेंटरला नावही दिलेलं नाही, सेंटरही दाखवलेलं नाही आहे, कारण आपल्याला या कन्स्ट्रक्शनमध्ये सेंटरचा यूज करायचा नाही आहे. तर आपल्याला सर्कलवर कुठेही पॉईंट घ्यायचा आहे. समजा आपण सर्कलवर घेतला पॉईंट ए. सर्कलवर आपण ए हा पॉईंट घेऊया. समजा इथे पॉईंट आहे ए. या पॉईंटमधून आपल्याला सर्कलला टँजंट काढायची आहे. तर त्यासाठी काय करायचं, ए या पॉईंटमधून अगोदर एक सर्कलची कॉर्ड काढून घ्यायची. मग आपण अगोदर एक कॉर्ड काढून घेऊया. समजा ती कॉर्ड असेल ए बी. त्या कॉर्डचं नाव लिहूया आपण ए बी. आता ए आणि बी हे सर्कलवरचे 2 पॉईंट आहेत. या 2 पॉईंट व्यतिरिक्त सर्कलवर आणखीन एक पॉईंट घेऊया आपण. समजा घेतला पॉईंट आपण पी. आता पी ए आणि पी बी आपण जॉईन करूया. पी ए जॉईन केला, पी बी जॉईन केला. तर अशा प्रकारे आपल्याला ए या पॉईंटमधून, सर्कलवरती कुठेही ए हा पॉईंट आहे आणि त्या पॉईंटमधून आपल्याला टँजंट काढायचे. तर त्यासाठी टँजंट सेकंड अँगल थेरम आपल्याला इथे यूज करायचा आहे. म्हणजे टँजंटने सेकंडशी केलेला जो हा अँगल आहे तो अल्टरनेट सेगमेंटशी, बघा या कॉर्डमुळे इथे हा एक मायनर सेगमेंट तयार होतोय आणि हा एक मेजर सेगमेंट तयार होतोय. तर टँजंट सेकंड अँगल थेरम काय दिलेला आहे बघा, टँजंटने सेकंडशी केलेला जो अँगल आहे तो अल्टरनेट सेगमेंटमध्ये तयार झालेल्या अँगलशी इक्वल मेजरचा असतो. ही प्रॉपर्टी आपल्याला इथे यूज करायची आहे. मग हा अल्टरनेट सेगमेंटमध्ये जो अँगल आहे पी, जेवढ्या मेजरचा आहे तेवढ्याच मेजरचा अँगल आपल्याला ए जवळ तयार करायचा आहे.
मग त्यासाठी काय करायचं आहे, कंपासमध्ये कितीही डिस्टन्स घ्यायचं आहे, कंपासमध्ये कन्व्हिनियंट डिस्टन्स घ्या, तुम्हाला कंपास हँडल करता आलं पाहिजे एवढं, आणि टँजंट सेकंड अँगल थेरमप्रमाणे आपल्याला P जवळ जो अँगल आहे, हा जो अँगल आहे एवढ्याच मेजरचा अँगल आपल्याला A जवळ तयार करायचा आहे. मग त्यासाठी आपण कंपासमध्ये किती डिस्टन्स घेणार आहोत, कन्व्हिनियंट डिस्टन्स घेणार आहे, आपल्याला कंपास हँडल करता आलं पाहिजे एवढं डिस्टन्स आपल्याला कंपासमध्ये घ्यायचं आहे, आणि P या अँगलच्या दोन्ही साईडला इंटरसेक्टिंग आर्क आपल्याला काढायचे आहे. तर आपण अशा प्रकारे आर्क काढूया. कंपासमध्ये तेवढंच डिस्टन्स ठेवायचं आहे, कंपासमध्ये तेवढंच डिस्टन्स घ्यायचं आहे, आणि स्टील पॉईंट आपल्याला ज्या ठिकाणी कॉन्ग्रुअंट अँगल करायचा आहे तिथे ठेवायचं आहे. आपल्याला A जवळ कॉन्ग्रुअंट अँगल करायचं आहे, स्टील पॉईंट आपण A वर ठेवूया, आणि तशाच प्रकारे आपण आर्क करून घ्यायची आहे. तर आपण A जवळ अँगल तयार करायचा आहे म्हणून आपण आर्क तयार केली. आता P च्या दोन साईडला जी इंटरसेक्टिंग आर्क आपण काढलेली आहे, तर जे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे दोन साईडचे, त्या दोन पॉईंटमध्ये जेवढं डिस्टन्स असेल तेवढं डिस्टन्स आपण कंपासमध्ये घेणार आहोत. ठीक आहे, तर डिस्टन्स तेच ठेवायचं आहे, आणि स्टील पॉईंट इथे ठेवून ही जी आपण दुसरी आर्क केलेली आहे त्या आर्कला इंटरसेक्टिंग आर्क काढायची आहे. तर ती आर्क आपण काढून घेऊया. बघा, अशा प्रकारे इंटरसेक्टिंग आर्क आपण काढलेली आहे. आता हा पॉईंट A आणि हा जो पॉईंट आहे यातून जाणारी लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. ती आपण लाईन ड्रॉ करून घेऊया. तर अशा प्रकारे या दोन पॉईंटमधून जाणारी आपण लाईन काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपण इथे सर्कलवरच्या पॉईंटमधून सर्कलवरच्या कोणत्याही पॉईंटमधून आपण सर्कलला टँजंट काढलेली आहे, आणि त्यासाठी आपण इथे सेंटरचा यूज केलेला नाही आहे. तर ही कन्स्ट्रक्शन तुम्हाला समजली असेल, तुम्ही तुमच्या वहीमध्ये ती काढून बघायची आहे. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया, प्रॉब्लेम नंबर 4. फोर्थ एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.3 सेंटीमीटर. ड्रॉ अ कॉर्ड PQ ऑफ लेंथ 6.6 सेंटीमीटर. बघा, रेडियस दिलेली आहे 3.3 सेंटीमीटर आणि कॉर्ड दिलेली आहे 6.6 सेंटीमीटर. म्हणजे 6.6 सेंटीमीटर ही जी कॉर्ड आहे ही सर्कलचा डायमीटर आहे. तर आपल्याला 3.3 सेंटीमीटरचं सर्कल काढायचं आहे, सर्कलचा डायमीटर काढायचा आहे, आणि ड्रॉ टँजंट टू द सर्कल ॲट पॉईंट P अँड Q. P आणि Q मधून आपल्याला टँजंट काढायचे आहेत. राईट युअर ऑब्झर्वेशन्स अबाउट द टँजंट. तर ह्या ज्या दोन P आणि Q मधून काढणाऱ्या टँजंट आहे त्या संदर्भातलं आपलं ऑब्झर्वेशन लिहायचं आहे. तर आपण इथे जी रब डायग्रॅम काढणार आहोत ती कशा प्रकारे असेल बघा. तर आपण 3.3 सेंटीमीटरचं सर्कल काढणार आहोत. समजा O हा सर्कलचा सेंटर असेल. ठीक आहे, आपल्याला PQ ही कॉर्ड काढायची 6.6 सेंटीमीटरची. मग आपण तिथे कॉर्ड काढणार आहोत. 6.6 सेंटीमीटर आहे, म्हणजे ती जी कॉर्ड आहे ती सर्कलचा डायमीटर असणार आहे. सपोज P अँड Q इज कॉर्ड ऑफ लेंथ 6.6 सेंटीमीटर. बघा, 3.3 सेंटीमीटर रेडियस, 3.3 सेंटीमीटर रेडियस म्हणजेच या कॉर्डची लेंथ झाली 6.6 सेंटीमीटर. ओके,
आता आपल्याला P आणि या Q मधून आपल्याला टँजेंट काढायचे आहेत. मग हे टँजेंट आपण कशा काढणार इथे, तर P आणि Q हे सर्कलवरचे पॉईंट आहेत आणि सर्कलवरच्या पॉईंटमधून आपण टँजेंट कशी काढतो, तर सर्कलवरच्या पॉईंटमधून टँजेंट काढताना त्या पॉईंटमध्ये अगोदर रेडियस काढायची आणि ती रेडियस पुढे आपण एक्सटेंड करायचे. मग या ज्या दोन रेडियस आहेत त्या आपल्याला पुढे एक्सटेंड कराव्या लागतील. बघा, मग ही जी OQ रेडियस आहे ही आपल्याला हवी तेवढी पुढे एक्सटेंड करायची आहे आणि OP जी रेडियस आहे ती सुद्धा आपल्याला पुढे हवी तेवढी एक्सटेंड करायची आहे. आणि नंतर P आणि Q मधून आपल्याला परपेंडिक्युलर लाईन्स काढायच्या आहेत. रेडियसच्या एंड पॉईंटमधून रेडियसला परपेंडिक्युलर असणारी जी लाईन असते ती सर्कलची टँजेंट असते. हा आपण टँजेंट थेरमचा कॉन्व्हर्स बघितलेला आहे. त्यानुसार इथे आपण परपेंडिक्युलर लाईन, इथे आपण परपेंडिक्युलर लाईन काढणार आहोत आणि त्या परपेंडिक्युलर लाईन म्हणजे सर्कलच्या टँजेंट असतील. तर या दोन टँजेंट बाबत आपलं ऑब्झर्वेशन लिहायचं आहे. काय दिसतंय या टँजेंटच्या बाबतीत आपल्याला, तर अशा प्रकारे आपण P मध्ये परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहोत आणि Q मध्ये रेडियसला परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहोत. तर अशा प्रकारे या ज्या दोन टँजेंट आहेत यांच्या बाबतीत आपलं ऑब्झर्वेशन लिहायचं आहे. तर ह्या ज्या दोन टँजेंट आहेत त्या पॅरलल असणार आहेत. ओके, तर आपण 3.3 सेंटीमीटरचं रेडियसचं 3.3 सेंटीमीटर रेडियसचं सर्कल ड्रॉ करणार आहोत. कंपासमध्ये परफेक्ट 3.3 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे आणि 3.3 सेंटीमीटर डिस्टन्स रेडियसचं आपल्याला सर्कल ड्रॉ करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सर्कलवर कुठेही P पॉईंट घ्या आणि त्या P पॉईंटमधून, सपोज पॉईंट P इथे आहे, या P मधून आपल्याला सर्कलची कॉर्ड काढायची आहे. ती कॉर्ड म्हणजेच काय असणार आहे, सर्कलचा डायमीटर असणार आहे. तर आपण इथे एक लाईन काढूया, सेंटरमधून जाणारी लाईन, म्हणजे आपल्याला हा डायमीटर काढायचा आहे PQ आपल्याला डायमीटर काढायचा आहे, बरोबर. PQ ही कॉर्ड काढायची आपल्याला 6.6 सेंटीमीटरची, ही आपण कॉर्ड काढलेली आहे. तर ही PQ ही कॉर्ड म्हणजे डायमीटर असणार आहे. ओके, आणि आपण ही लाईन का काढली, तर आपल्याला हे रेडियस पुढे प्रोड्यूस करायच्या होत्या, म्हणून अगोदरच आपण सेंटरमधून जाणारी लाईन काढणार आहोत. सेंटरमधून जाणारी लाईन काढल्यानंतर PQ हा ॲटोमॅटिकली डायमीटर होईल. ठीक आहे, आता आपल्याला या P मधून आणि Q मधून परपेंडिक्युलर लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत. मग आपण कंपासमध्ये कन्व्हिनियंट डिस्टन्स घेऊया. ठीक आहे, आणि स्टील पॉईंट Q वरती ठेवा आणि अशा प्रकारे Qच्या राईट आणि लेफ्ट साईडला इंटरसेक्टिंग आर्क काढायचे आहेत. डिस्टन्स तेच ठेवूया आपण आणि तीच ॲक्टिव्हिटी आपण P जवळ करायची आहे. स्टील पॉईंट P वर ठेवायचा आहे, कारण दोन टँजेंट आपल्याला काढायचे आहे. मग आपण सेम प्रोसिजर दोन्ही ठिकाणी करूया. आपण बघा, P वर स्टील पॉईंट ठेवून एक आर्क आपण काढून घेतलेली आहे. डिस्टन्स तेच ठेवायचं आहे आणि राईटला जशी आर्क केली तशी लेफ्टला आर्क आपण करून घ्यायचे. ठीक आहे, आता या दोन आर्कमध्ये जे डिस्टन्स आहे, बघा दोन आर्कमध्ये एवढं डिस्टन्स आहे, म्हणजे आपल्याला या दोन आर्कमधला जो सेगमेंट मिळतो त्याच्या मोर दॅन हाफ
अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आपल्याला कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि एकदा एका आर्कवरती कंपास ठेवायचा आहे आणि त्या सेगमेंटच्या वरती एक आर्क अशी काढून घ्यायची आहे। त्यानंतर तशाच प्रकारे दुसऱ्या आर्कवरती स्टील पॉइंट ठेवा आणि अगोदर आपण जी आर्क केलेली आहे तिला इंटरसेक्टिंग आर्क काढून घ्या। ठीक आहे, तीच ॲक्टिव्हिटी आपण इथे करणार आहोत। पी पॉईंटमधून परपेंडिक्युलर ड्रॉ करताना आपल्याला सेम ॲक्टिव्हिटी करायची आहे। अशा प्रकारे आपण अगोदर ही आर्क काढून घेऊया, मग आपण स्टील पॉइंट दुसऱ्या आर्कवर ठेवूया आणि अगोदर जी आर्क केलेली आहे तिला इंटरसेक्टिंग आर्क काढून घेऊया। तर अशा प्रकारे हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, हा पॉइंट आणि पी पॉइंटमधून आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे। इथे क्यू पॉइंट आणि हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन यातून जाणारी लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे। ठीक आहे, या दोन परपेंडिक्युलर लाईन्स आपण काढून घेऊया। ठीक आहे, तर अशा प्रकारे या दोन पॉइंटमधून आपण लाईन ड्रॉ करूया। या दुसऱ्या दोन पॉइंटमधून आपण अशाच प्रकारे लाईन ड्रॉ करायची आहे। तर अशा प्रकारे रेडियसच्या एंड पॉईंटमध्ये रेडियसला परपेंडिक्युलर असणारी लाईन म्हणजे आपण पी आणि क्यू मधून सर्कलला दोन टँजेंट काढलेले आहेत। आता या दोन टँजेंट बाबत आपलं ऑब्झर्वेशन लिहायचं आहे। मग काय म्हणायचं, टँजेंट ॲट पॉईंट पी अँड क्यू आर पॅरलल टू ईच अदर। टँजेंट ॲट पॉईंट पी अँड ॲट पॉईंट क्यू आर पॅरलल टू ईच अदर। जर पी क्यू ही जर डायमीटर नसती, पी क्यू ही कॉर्ड जर सर्कलचा डायमीटर नसता, तर समजा इथे कुठे कॉर्ड असते आणि मग पी आणि क्यू मधून जर आपण टँजेंट काढल्या असत्या तर त्या दोन टँजेंट एकमेकांना इंटरसेक्ट झाल्या असत्या। परंतु इथे दोन टँजेंट कशा दिसत आहेत आपल्याला, पॅरलल दिसत आहेत। तर ते ऑब्झर्वेशन असं आपल्याला इथे लिहायचं आहे। ठीक आहे, तर आता आपण फिफ्थ प्रॉब्लेम बघूया। ड्रॉ ए सर्कल विथ रेडियस 3.4 सेंटीमीटर. ड्रॉ अ chord MN of length 5.7 centimeter. Construct tangent at point M and N to the circle. तर बघा, आत्ता आपण जी कन्स्ट्रक्शन केलेली होती अशाच प्रकारे आपल्याला कन्स्ट्रक्शन करायची आहे। रफ डायग्रॅम किंवा रफ फिगर असंही आपण लिहू शकतो। तर आपल्याला एक सर्कल ड्रॉ करायचं आहे, 3.4 सेंटीमीटरचं सर्कल। त्या सर्कलची आपल्याला 5.7 सेंटीमीटरची एक कॉर्ड काढायची आहे। कॉर्ड आहे MN। सपोज कॉर्ड MN ही कॉर्ड दिलेली आहे। सपोज O इज द सेंटर ऑफ द सर्कल आणि आपल्याला 5.7 ची 7 सेंटीमीटरची कॉर्ड काढल्यानंतर आपल्याला M आणि N या दोन पॉईंटमधून सर्कलला टँजेंट काढायचे आहेत। कन्स्ट्रक्ट टँजेंट ॲट पॉईंट M आणि N। तर पॉईंट M आणि पॉईंट N हे सर्कलवरचे पॉईंट आहेत आणि सर्कलवरच्या पॉईंटमधून जर आपल्याला टँजेंट काढायची असेल तर काय करतो आपण, त्या पॉईंटमध्ये अगोदर रेडियस काढून घेतो आणि ती रेडियस पुढे आपण प्रोड्यूस करतो, बरोबर। आणि त्या पॉईंटमधून
त्या पॉईंटमधून आपण त्या लाईनला म्हणजेच त्या रेडियसला परपेंडिक्युलर लाईन काढतो. आपल्याला काय करायचं आहे, इथे OM रेडियस काढायची आणि ती रेडियस आपल्याला पुढे प्रोड्यूस करायची, हवी तेवढी आपल्याला पुढे ती प्रोड्यूस करायची आहे. ठीक आहे. आणि मग या पॉईंट M मध्ये परपेंडिक्युलर लाईन काढायची, म्हणजे ती टँजेंट असणार आहे. आपली सर्कलच्या टँजेंटची फर्स्ट कन्स्ट्रक्शन, सर्कलवरच्या पॉईंटमधून टँजेंट कशी काढायची. N मधून आपल्याला एक परपेंडिक्युलर लाईन्स काढायची आहे. तर अशा प्रकारे दोन परपेंडिक्युलर्स लाईन आपल्याला इथे ड्रॉ करायचे आहेत. त्या लाईनला परपेंडिक्युलर लाईन आपण इथे काढली. तर अशा प्रकारे आपण ही रफ डायग्रॅम काढून घेतलेली आहे. इथे अशा प्रकारे आपण या इथे पॉईंट M जवळ आणि पॉईंट N जवळ आपण परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केलेले आहेत. तर आपण आता ॲक्च्युअल फिगर ड्रॉ करूया. आपण काय करणार आहोत, O हा सर्कलचा सेंटर घेणार आहोत आणि O सेंटर आणि 3.4 सेंटीमीटरचं आपल्याला सर्कल काढायचं आहे. 3.4 सेंटीमीटर रेडियस घ्यायची आपल्याला कंपासमध्ये आणि 3.4 सेंटीमीटरचं सर्कल आपल्याला काढायचं आहे. 3.4 सेंटीमीटर सर्कल काढला. सर्कलवर कुठेही M हा पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे. सपोज पॉईंट M, समजा इथे पॉईंट M आहे, या पॉईंटला आपण M नाव देऊया. कंपासमध्ये 5.7 डिस्टन्स घ्यायचं आहे. कंपासमध्ये बरोबर 5.7 डिस्टन्स घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे सर्कलला M वरती कंपास ठेवून कंपासचा स्टील पॉईंट आपण M वरती ठेवणार आहोत आणि सर्कलला 5.7 डिस्टन्स वरती इंटरसेक्टिंग आर्क काढायची आहे. आता कॉर्ड MN आपल्याला काढायची आहे. त्या पॉईंटला आपण इथे M नाव देऊया, पॉईंट N. ओके. आणि त्या पॉईंटमध्ये आपल्याला आता कॉर्ड काढून घ्यायची आहे. कॉर्ड काढूया आपण, कॉर्ड MN. ओके. कॉर्ड MN 5.7 सेंटीमीटरची कॉर्ड आपण इथे काढलेली आहे. आता M मधून, पॉईंट M मधून आपल्याला टँजेंट काढायचे, पॉईंट N मधून आपल्याला टँजेंट काढायचे. तर त्यासाठी आपण OM रेडियस काढणार आहोत आणि ती रेडियस पुढे आपण एक्सटेंड करणार आहोत. मग आपण इथे OM रेडियस काढूया आणि ती रेडियस आपल्याला पुढे एक्सटेंड करायची आहे. आपण ON रेडियस काढूया आणि आपल्याला हवी तेवढी पुढे ती एक्सटेंड करून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला M मध्ये आणि N मध्ये परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. मग कंपासमध्ये कन्व्हिनियंट डिस्टन्स घ्यायचं आहे. आपल्याला कंपास हँडल करता आलं पाहिजे एवढं डिस्टन्स आपल्याला कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि स्टील पॉईंट M वर ठेवून आपल्याला Mच्या राईट साईडला आणि लेफ्ट साईडला त्या रे OM ला इंटरसेक्टिंग आर्क काढायचे आहेत. अशा प्रकारे लेफ्टलाही आर्क काढायची आहे. आता या दोन आर्कमध्ये आपल्याला जो सेगमेंट मिळालेला आहे बघा, या दोन आर्कमधला सेगमेंट डिस्टन्स तुम्ही जास्त घेतलं तरी चालेल. कंपास तुम्हाला हाताळता आलं पाहिजे म्हणून थोडं जास्त डिस्टन्स घ्या. मी घेतले तेवढं डिस्टन्स घेऊ नका तुम्ही. ठीक आहे. हा जो सेगमेंट मिळालेला आहे याच्या मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचे कंपासमध्ये आणि कोणत्याही एका साईडला, वरच्या साईडला किंवा खालच्या साईडला अशा प्रकारे आपल्याला आर्क करून घ्यायचे आहेत. पहिली आर्क केली आपण. त्यानंतर कंपास आपण या स्टील पॉईंट दुसऱ्या पॉईंटवर ठेवायचा आहे
अगोदर जी आर्क केलेली होती त्या आर्कला अशा प्रकारे इंटरसेक्टिंग आर्क काढायची आहे. तर हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे आणि पॉइंट एम आहे, यातून जाणारी लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. तर या दोन पॉइंटमधून जाणारे लाईन आपण ड्रॉ करून घेऊया. तर अशाच प्रकारे आपल्याला आपण एम जवळ जी ॲक्टिव्हिटी केलेली आहे तीच ॲक्टिव्हिटी आपल्याला एन जवळ करायची आहे. कंपासमध्ये कन्व्हिनियंट डिस्टन्स घ्यायचं आहे, जास्त घेतलं तरी चालेल. आपण मगाच्यापेक्षा थोडंसं जास्त घेऊया, कारण थोडं जास्त डिस्टन्स घेतलं तर तुम्हाला कंपास हँडल करता येणार आहे. ठीक आहे. आणि ओ एम हा जो रे आहे त्याच्या दोन्ही साईडला, ठीक आहे, इथे एक आर्क आपण करून घेतली आणि तशाच प्रकारे एनच्या राईट साईडला सुद्धा तशीच आर्क आपल्याला करून घ्यायची आहे. ठीक आहे. आता या दोन आर्कमध्ये जो सेगमेंट आपल्याला मिळतोय बघा, हा जो सेगमेंट आहे त्याच्या अंदाजे अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स, मोर दॅन हाफ डिस्टन्स आपल्याला घ्यायचं आहे. बघा, हे अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स आहे. एकदा स्टील पॉइंट आपल्याला इथे एका आर्कवरती ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे इथे एक आर्क काढून घ्यायचे. सुरुवातीची आर्क मोठी आली तरी चालेल. नंतर स्टील पॉइंट आपण इकडे दुसऱ्या आर्कवरती ठेवणार आहोत आणि अगोदर जी आपण आर्क केलेली होती तिला इंटरसेक्टिंग अशा प्रकारे आर्क आपल्याला काढायची आहे. आता स्केलच्या साहाय्याने हा जो पॉइंट एन आहे आणि हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे यातून जाणारी लाईन आपल्याला काढायची आहे. तर अशा प्रकारे या दोन पॉइंटमधून जाणारी लाईन आपण ड्रॉ करून घेऊया. तर अशा प्रकारे दोन पॉइंटमधून जाणारी लाईन आपण काढलेली आहे. तर अशा प्रकारे प्रॉब्लेम नंबर 5 आणि प्रॉब्लेम नंबर 4 दोन्ही सेम आहे. फक्त इथे जी कॉर्ड होती ती डायमीटर होती आणि इथे जी कॉर्ड आहे ती अदर दॅन डायमीटर आहे. प्रोसिजर तीच आहे. समजा इथे आपल्याला क्वेश्चन विचारला, राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट टँजेंट ॲट पॉईंट एम अँड एन. तर आपलं ऑब्झर्वेशन काय असेल? टँजेंट ॲट पॉईंट एम अँड एन इंटरसेक्ट ॲट पॉईंट. त्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला आपण नाव देऊन घेऊया. समजा तो पॉईंट असेल पी, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असेल पी. जर तुम्हाला तो क्वेश्चन विचारला तर दोन टँजंटच्या बाबतीतलं ऑब्झर्वेशन आपलं लिहायचं आहे. तर आपण तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल, ही कन्स्ट्रक्शन समजली असेल तर तुम्ही ही कन्स्ट्रक्शन तुमच्या वहीमध्ये काढायची आहे. आपण आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम नंबर 6 काय दिलेले आहे बघा. प्रॉब्लेम नंबर 6 मध्ये ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर पी अँड रेडियस 3.4 सेंटीमीटर. 3.4 सेंटीमीटर आणि सेंटर पी असणारं एक सर्कल आपल्याला काढायचं आहे. टेक पॉइंट क्यू ॲट अ डिस्टन्स 5.5 सेंटीमीटर फ्रॉम सेंटर. सेंटरपासून 5.5 सेंटीमीटर डिस्टन्सवरती एक पॉइंट क्यू घ्यायचा आहे. कन्स्ट्रक्ट टँजेंट टू द सर्कल फ्रॉम पॉइंट क्यू. या क्यूमधून आपल्याला सर्कलला टँजेंट काढायचे आहे. तर इथे आपण कोणता थेरम वापरतो ते आपण ही कन्स्ट्रक्शन शिकताना बघितलेलं होतं. तर इथे अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल, अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल इज राईट अँगल अँड टँजेंट थेरम, असे दोन थेरमचा आधार घेऊन आपण ही इथे कन्स्ट्रक्शन करतो. तर आपण अगोदर काय करूया, पी सेंटर असणारा सेंटर पी आणि 3.4 सेंटीमीटर रेडियसचं सर्कल काढून घेऊया. कंपासमध्ये 3.4 सेंटीमीटर रेडियस घ्यायचे
आणि 3.4 सेंटीमीटर रेडियसचं सर्कल आपल्याला काढायचं आहे. 3.4 सेंटीमीटर रेडियसचं सर्कल काढून घेतलंय. त्यानंतर 5.5 सेंटीमीटर डिस्टन्सवरती काय करायचंय? 5.5 सेंटीमीटर डिस्टन्सवरती पॉईंट क्यू घ्यायचा आहे. आता 5.5 सेंटीमीटर हे डिस्टन्स कसं घ्यायचं बघा. आपल्याला स्केलच्या साहाय्याने पण घेता येईल किंवा अगोदर हा एक रे काढून घ्यायचा आहे इथे आणि मग कंपासमध्ये 5.5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे. बघा ही प्रॉपर मेथड आहे. 5.5 सेंटीमीटर डिस्टन्सवरती बघा कंपासमध्ये 5.5 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलंय आणि 5.5 डिस्टन्सवरती आपण अशा प्रकारे आर्क काढणार आहोत. म्हणजे आपल्याला 5.5 सेंटीमीटर डिस्टन्सवरती एक पॉईंट मिळाला. तो पॉईंट आहे क्यू. आता आपल्याला पॉईंट क्यू मधून बघा इथे डिस्टन्स लिहूया आपण 5.5 सेंटीमीटर. त्यानंतर आपण सर्कलची रेडियस इकडे दाखवूया. इथेही आपण 3.4 लिहू शकतो, पण इकडे गर्दी नको म्हणून आपण इकडे साईडला घेऊया ती रेडियस. 3.4 सेंटीमीटर रेडियसचं सर्कल आपण काढलंय. सेंटरपासून 5.5 सेंटीमीटर डिस्टन्सवरती एक क्यू पॉईंट घेतलेला. आता क्यूमधून आपल्याला काय करायचं आहे? सर्कलला टँजेंट काढायचे आहे. तर काय करायचं? अगोदर पी क्यू डायमीटरचं सर्कल आपल्याला काढावं लागेल. मग पी क्यू डायमीटर तर पी क्यूच्या मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्या कंपासमध्ये आणि पी क्यूला बायसेक्ट करायचं आहे आपल्याला. पी क्यूला बायसेक्ट केल्यामुळे काय होणार आहे? आपल्याला रेडियस मिळेल. तेवढ्या रेडियसचं सर्कल आपल्याला काढता येईल वरती आणि खाली. परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला काढायचा आहे. मग परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा तर आपल्याला वरती खाली अशा आपल्याला आर्क करावे लागतील. पीवर स्टील पॉईंट ठेवला. आता आपण स्टील पॉईंट इथे क्यूवर ठेवूया आणि अगोदर आपण जे आर्क केलेल्या होत्या त्या आर्कला इंटरसेक्टिंग आर्क आपण काढूया. ठीक आहे, इथे आपण आर्क काढले. तशाच प्रकारे या अगोदर खाली काढलेल्या आर्कला सुद्धा इंटरसेक्टिंग आर्क काढायचे. ठीक आहे. आता या दोन पॉईंटमधून जाणारी लाईन आपल्याला काढायची आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण काढलेला आहे. ठीक आहे, इथे आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेला आहे. म्हणजे हा इथे मिड पॉईंट असेल. समजा या पॉईंटला नाव देऊया आपण एम. ओके, तर हा मिड पॉईंट आणि ही रेडियस घ्यायची आपल्याला, म्हणजे सेंटर घ्यायचं आहे आणि ही रेडियस घ्यायची आहे आणि तेवढ्या रेडियसचं आपल्याला सर्कल काढून घ्यायचं आहे. बघा ही रेडियस घेतली आपण. या बाजूचं पण डिस्टन्स तेवढंच एका चेक करायचं आणि अशा प्रकारे आपल्याला सर्कल काढून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता हे जे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहेत त्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला, म्हणजे हे जे सर्कल आहे ते अगोदरच्या सर्कलला ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतं त्याला आपण ए आणि बी अशी नावं देऊयात. मग हा ए आणि बी या दोन पॉईंटमधून आपल्याला टँजेंट काढायची आहे. तर त्या पॉईंटमधून आपण टँजेंट काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपण बी मधून एक टँजेंट काढलेली आहे. आता आपण ए मधून एक टँजेंट काढून घेऊया. तर अशा प्रकारे ए मधून आणि बी मधून सर्कलच्या एक्सटेरियर पॉईंटमधून पी सेंटर असणारा जे सर्कल आहे त्याच्या एक्सटेरियर पॉईंटमधून आपण सर्कलला टँजेंट काढलेले आहेत. तर
टँजेंट सेगमेंटची लेंथ जरी तुम्हाला मोजायला सांगितली नाही, टँजेंट सेगमेंट कोणते आहेत? सेगमेंट AQ. बघा, टँजेंट सेगमेंटची लेंथ जरी आपल्याला मोजायला सांगितली नाही तरी आपण टँजेंट सेगमेंटची लेंथ मोजून लिहायचे. लेंथ AQ इज इक्वल टू लेंथ BQ इज इक्वल टू डॅश डॅश सेंटीमीटर. तर अशा प्रकारे जरी आपल्याला टँजेंट सेगमेंटची लेंथ मोजून लिहायला सांगितली नसली तरी या कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत लक्षात ठेवायचं की हे दोन्ही जे टँजेंट सेगमेंट आहेत ॲक्युरेट डिवायडर घ्यायचे आणि डिवायडरच्या साहाय्यानेच डायरेक्ट स्केलने ही लेंथ मोजायची नाही. लक्षात ठेवा, स्केलने ही लेंथ मोजायची नाही आहे. तर हे जसं कंपास आहे तर अशाच प्रकारे तुमच्या कंपास बॉक्समध्ये एक डिवायडर असतो आणि त्या डिवायडरच्या साहाय्याने आपल्याला ॲक्युरेट डिस्टन्स आपल्याला मोजता येतं. तर अशा प्रकारे पॉईंट A आणि पॉईंट B मधलं डिस्टन्स जे आहे ॲक्युरेट किती आहे ते बघायचं आणि ते अशा प्रकारे इथे तुम्ही मेजर करून लिहायचं आहे. समजा ते डिस्टन्स असेल 4.3 सेंटीमीटर. तुमचं जे डिस्टन्स येईल ॲक्युरेट ते तुम्ही अशा प्रकारे लिहायचं आहे. तर या कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत सर्कलच्या एक्सटिरियर पॉईंटमधून सर्कलला जर आपल्याला कन्स्ट्रक्शन करायची असेल तर ती कन्स्ट्रक्शन केल्यानंतर हे जे टँजेंट सेगमेंट आहेत यांची लेंथ मोजून लिहायला विसरायचं नाही. तर यानंतरचा प्रॉब्लेम काय दिलेले आहे बघा. ड्रॉ ए सर्कल विथ रेडियस 4.1 सेंटीमीटर. कन्स्ट्रक्ट टँजेंट टू द सर्कल फ्रॉम अ पॉईंट ॲट अ डिस्टन्स 7.3 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. तर मित्रांनो, आपण ही जी कन्स्ट्रक्शन केलेली आहे अशाच प्रकारे काय करायचं आहे आपल्याला, ही पुढची कन्स्ट्रक्शन करायची. 4.1 सेंटीमीटरचं सर्कल काढायचं आहे. इथे आपण 3.4 सेंटीमीटरचं सर्कल काढलेलं होतं. त्यानंतर 7.3 सेंटीमीटर डिस्टन्सवरती घ्यायचं आहे. आपण 5.5 सेंटीमीटर डिस्टन्सवरती घेतलेलं आहे. तर या कन्स्ट्रक्शनप्रमाणेच पुढची कन्स्ट्रक्शन आहे. तर तुम्हाला ही कन्स्ट्रक्शन समजली असेल तर तुम्ही ही कन्स्ट्रक्शन करायचे आणि त्याचबरोबर या पुढची जी कन्स्ट्रक्शन आहे तीही तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये करायची आहे. तर मित्रांनो, यानंतरच्या पार्टमध्ये आपण प्रॉब्लेम सेट स्टडी करणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. थँक्यू.